उदगीर विधानसभा मतदारसंघात पाणी टंचाईचा प्रश्न अधिकच तीव्र होत चालला असून जलजीवन योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी प्रशासनावर थेट आरोप करत तात्काळ चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। त्यांच्या माहितीनुसार उदगीर तालुक्यातील 108 गावांपैकी तब्बल 56 गावांमध्ये जलजीवन योजनेचे काम पूर्णपणे बंद पडले आहे, तर अनेक ठिकाणी योजना सुरूच झालेली नाही। काम बंद असलेली प्रमुख गावे अशी आहेत: गुरधाड, कुमदाळ, तोंडचीर, मोघा, जानापूर, नावंदी, रावणगाव, नेत्रगाव, तादलापूर, हंगरगा खुर्द, हिप्परगा डा, मांजरी, मारुती तांडा, सोमनाथपूर, कुमदाड, हेर, बनशेळकी, शिरोड, अनुपवाडी, नागलगाव, डिग्रस, लिंबगाव, मोर, तळवाडी, नळगीर, तिवटग्याड, नळगीर, कासराळ, सुमठाणा, करवंदी, अरसनाळ तसेच इतर गावांमध्येही हीच स्थिती असल्याचे समोर येत आहे। तसेच अद्याप सुरू न झालेली किंवा रखडलेली गावे देऊळवाडी, हेर, करखेली, करडखेल, क्षेत्रफळ, वलकोंडा, एकुरका रोड, बामणी, कोडखेड, उमरगा, मन्ना, चोंडी, डांगेवाडी, दावणगाव, इस्लामपूर, टाकळी, वाढवणा खुर्द, वाघदरी, चांदेगाव, गुडसूर, हाकनाकवाडी, नागलगाव, रुद्रवाडी, शेलाल, वाढवणा, बुद्रुक, डोंगरशेळकी, हैबतपूर, धोंडीप्परगा, कुमठा खुर्द या गावांचा समावेश आहे। जाधव यांनी आरोप केला की अनेक ठिकाणी काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधी उचलला गेला, मात्र प्रत्यक्षात गावामध्ये पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही। महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे। काही गावांमध्ये पाईपलाईन टाकून रस्ते उकरले, मात्र ते पूर्ववत न केल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी आला पण गेला कुठे, असा सवाल उपस्थित करत दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान शिवसेनेच्या वतीने लवकरच प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून प्रत्यक्ष गावांना भेट देत योजनांची तपासणी केली जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले। पाणी हा जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न असून यामध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही। गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला। जय महाराष्ट्र। मी स्वप्नील अनिल जाधव, शिवसेना उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज जल जीवन योजनेच्या अंतर्गत भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते आपल्या समोर येण्याचं कारण त्यांना सांगतोय। आज काल परवा मी माहिती मागवली, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली की त्या 52 गावांमध्ये पूर्ण 52 गावं हे ह्या योजनेमध्ये 100% पूर्ण झाले, ते असं त्यांनी सांगितलं। पण मी जी माहिती मागवली आणि मी जी स्वतः तिथं गेलो त्या टायमाला तिथं कळलं की ते रस्ते अपूर्ण आहेत, ती योजना अपूर्ण आहे। एवढे कोट्यवधी रुपये सरकारने दिल्यानंतर या शहरामध्ये आल्यानंतर ते पैसे गेले कुठं? माझी माता माऊली शेकडो मैल लांब जाऊन पिण्यासाठी पाणी आणते, वापरण्यासाठी पाणी आणते आणि सरकारने राबवलेले इथं जी योजना आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी इथले भ्रष्ट अधिकारी असतील, इथले प्रतिनिधी असतील, हे काम अपूर्ण ठेवलेले जात आहे। प्रत्येक ठिकाणी ती अवस्था आहे। बनसोडे साहेबांच्या घराच्या समोरनं हाकेच्या अंतरावरती जे 4 वर्ष झालं रस्ता अजून खोदलेला आहे, तो रस्ता अजून पूर्ण नाही झाला, ती योजना पूर्ण नाही झाली आणि महाराष्ट्र शासन दरबारी हे अहवाल यांनी 100% दिलेलं आहे। हे अहवाल सरळ सरळ हा खोटा आहे असं मी तुम्हाला आव्हान करतो आणि हे आव्हान अशासाठी करतोय की हा पूर्णपणे अहवाल खोटा आहे। इथं चाचपणी झाली पाहिजे, इथं शहानिशा झाली पाहिजे। हे अहवाल कुठे कोणी दिल्यात, ते कुठल्या अधिकाऱ्यांनी दिल्यात आणि या अधिकाऱ्यांचे नाव पुढे समोर आलेले पाहिजे। आता इथं कितीतरी योजना अशा आहेत की ह्या आपला निडेबन असेल, मलकापूर असेल, ह्या अशा जवळच्या शहरालगतच्या गावाच्या सुद्धा योजना इथं बंद पाडल्यात। त्यांना लाज वाटली पाहिजे आणि आपण जिथं राहतो तिथं हे करतो, जिकडे तुम्हाला नाव दिलं, मोठं केलं, तुम्ही त्याच लोकांचे गळे आवळायला लागलेत। हे शिवसेना कदापि खपून घेणार नाही। तिथं प्रतिनिधी असेल, तिथं भ्रष्ट अधिकारी असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो। दरवेळेस तुम्ही मला म्हणाल की हा येतो जातो बोलतो, पण आम्ही हे निवेदन देणार आहे आणि निवेदनाचा पाठपुरावा मी स्वतः स्वप्नील अनिल जाधव हा घेणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि आता पण तुम्हाला सांगतो, जे योजना चालू नाहीयेत त्या बंद पडल्यात, ते काम बंद का पडलेत? आज सकाळी मी एका दुकानाच्या इथं सोसायटी, शिवाजी सोसायटीमध्ये तिथं गेलो होतो। दुकानासमोरचं पूर्ण रस्ता हा कितीतरी दिवस, कितीतरी महिने खोदून ठेवलेला आहे, त्या रस्त्याचं काम अद्यापही चालू नाही। सकाळीच त्याच माणसांनी मला पेपर दिला, त्या पेपरमध्ये त्या जल जीवन योजनेचा आपण उच्चार ऐकला असेल, तिथं हे बघितलं असेल। पण एवढी साधी भोळी आणि इथले सगळे नागरिक असे शांत पद्धतीने तुम्हाला वाटत असतील तर हे आतापर्यंत जे खप झाली ती खप झाली असेल, पण इथून पुढे खप होणार नाही। तिथं प्रतिनिधी असेल नाहीतर तिथं अधिकारी असेल, त्यांना चोख धडा शिकवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। जय महाराष्ट्र। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ